नमस्कार. आजच्या या गुडघेदुखीच्या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आशा करतो की तुम्ही याआधीचे एपिसोड पाहिलेले असाल. ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा. कारण आपण अशा पद्धतीने या सीरीजला कंडक्ट करत आहोत, की या सीरीजचा तुम्ही जे काही इथं शेअर केलेल्या गोष्टी आहेत, जे काही माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर तुम्ही घरी राहूनच तुमचे गुडघे तुम्ही दुरुस्त करू शकता. हो, अगदी बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही. तुमच्या घरी राहून तुमची आजची, सध्याची जी काही तुमच्या गुडघ्याची अवस्था झालेली असेल, कुठलाही आजार वेगवेगळ्या आजाराने त्याला संबोधलं गेलेलं असेल, ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे, लिगामेंट टिअर झालेला आहे, तुमचं सायनोव्हियल फ्लुइड कमी झालेलं आहे किंवा गुडघ्यातलं वंगण कमी झालेलं आहे, तेल कमी झालेलं आहे किंवा तुम्हाला संधिवात सांगितलेला आहे, गाऊट सांगितलेला आहे, युरिक ॲसिड वाढलेलं आहे सांगितलं आहे किंवा अदर कॉम्प्लिकेशन याच्यासोबत झालेले असतील, जे काही झालेले असतील त्या सगळ्यामधून तुम्ही बाहेर येऊ शकता. जर ह्या सिरीजचा तुम्ही पूर्णतः व्यवस्थित तुम्ही आकलन केलं, समजून घेतलं आणि प्रत्यक्ष तुम्ही त्याचा वापर तुमच्या डेली रूटीनमध्ये जेव्हा करायला सुरुवात कराल, नक्कीच तुम्ही याच्यामध्ये फरक अनुभवाल. आणि आज मी शेवटी तुम्हाला जाताना जे मी माझ्या सेंटरमध्ये पेशंटसोबत ज्या ट्रीटमेंट देतो किंवा त्यांना मी जे सजेस्ट करतो, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ते जर तुम्ही केलात तर अगदी आजपासून अगदी 3 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 72 तासात, 24 तासात, काही मिनिटांमध्ये देखील फरक पडू शकतो, जर तुम्ही ते उपाय केलात तर. सुरू करूया. आजच्या आपण सत्राला आपण जे काही गुडघेदुखी संदर्भात माहिती घेत आहोत, त्यामध्ये आपण अनेक पैलू समजून घेत आहोत आणि आजचा पैलू इतका महत्त्वाचा आहे, कारण तो जास्त करून दुर्लक्षित केला जातो. आहे खूप महत्त्वाचा, परंतु फार अ, विचित्र पद्धतीनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. कारण दुखणं गुडघ्याचं आहे आणि आज मी बोलणार आहे तुमच्या मानसिकतेबद्दल. तुमच्या गुडघ्याचा आणि तुमच्या मनाचा फार जवळचा संबंध आहे. मी माझ्या प्रत्येक सत्रामध्ये हे मी सांगत असतो, की आपल्या शरीरामध्ये अद्भुत एकाग्रता आहे आणि त्याला वेगवेगळं करून अभ्यासणं हे तितकं शहाणपणाचं नाहीये. आपलं शरीर, मन हे वेगळं नाहीये आणि आपल्या मनाची केमिस्ट्री आणि शरीराची केमिस्ट्री ही फार एकरूप झालेली आहे. बऱ्याचदा माझ्या या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये असा अनुभवास आलं, जे थोडंसं मानसिकतेनं थोडेसे पॉझिटिव्ह होते, सकारात्मक होते, थोडंसं खेळीमेळीच्या वातावरणात जे राहणारे होते, त्यांची रिकव्हरी जी आहे, ती खूप वेगानं झाली. तुलनेत जे व्यक्ती नाराज होते, कुठल्या ना कुठल्या कारणाने दुःखी होते किंवा ते प्रॉपरली अगदी मोकळेपणाने त्यांच्या मनातील भावना ते व्यक्त करू शकत नव्हते. अशांना हीलिंगमध्ये फार वेळ झाला. आता मी हे तुम्हाला बोलण्यापुरतं किंवा सहानुभूती दाखवण्यासाठी किंवा काहीतरी बोलण्याचा विषय असावा असं म्हणून मी अजिबात बोलत नाहीये. त्यामागची मी वैज्ञानिक कारणं आणि त्याचे एव्हिडन्स पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते पण अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पण समजायला लागेल. पहिली गोष्ट, जेव्हा आपण अव्यक्त व्हायला लागतो, बऱ्यापैकी तुमच्यापैकी बरेच जण ह्या गोष्टी घडत असतील. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्या महिला आहेत, त्यांच्यासोबत तर जास्त प्रमाणात आम्ही पाहताना दिसतोय आणि वयस्क व्यक्तींसोबतही. कसं असतं, कधी-कधी आपण इतकं काही आपल्या आयुष्यामध्ये देत आलेलो असतो. बऱ्याच जणाला तुम्ही ऐकणाऱ्यापैकी वयस्क झालेले असाल, 50 क्रॉस झालेली असेल, 60 क्रॉस झालेली असेल तुमच्या वयातली आणि आपल्या हाताला नेहमी ही देण्याची सवय झालेली असते. आणि दुर्दैवाने म्हणा किंवा वेळेनुसार हे बदल होत असतात. आपली भूमिका बदलत असते आणि ह्या हाताला जेव्हा अशी करायची वेळ येते, त्यावेळेस स्वाभिमान मात्र तो टिकून तसाच असतो आणि मग मनामध्ये कुठलंतरी एक शल्य म्हणा, एक कुठलीतरी कमीपणाची भावना म्हणा, काही जणांमध्ये दिसून येते आणि मग ती मनातल्या मनात आतून कमजोर करू लागते. नंबर 2, ज्या महिला आहेत, विशेषतः ग्रामीण भागातून जे येतात, त्यांना इंडियन टॉयलेट वापरावं लागतं. तर त्या कंडिशनमध्ये जेव्हा ते उकडू पोझिशनमध्ये बसतात गुडघ्यावरती जोर देऊन, तर बसणं शक्य होत नाही. अक्षरशः पेशंट सांगतात, की एक पाय लांब करून दुसऱ्या पायावरती बसावं लागतं आणि दुसरा पाय लांब करून एका पायावरती बसावं लागतं आणि हे श्वासोच्छ्वास बसणं म्हणजे अगदी वेदनादायी प्रोसेस आहे
आणि त्यामधून त्यांना ते पोटाचे विकार पण सुरू होतात. म्हणजे पोट साफ पण व्यवस्थित होत नाही. शौचास व्यवस्थित न झाल्यामुळं मग पुन्हा मूड खराब असणे. कारण कॉन्स्टिपेटेड कोलन, कॉन्स्टिपेटेड माइंड मीन्स कॉन्स्टिपेटेड हार्ट असं आम्ही म्हणत असतो. ज्यांचं पोट साफ नाही त्याचं मन साफ नाही, ज्याचं मन साफ नाही त्याचं हृदय साफ नाही. ह्या गोष्टी होत असतात. मग त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, की त्यांच्या बाथरूममध्ये ज्या काही वेदना ते सहन करत आहेत, ते ओपनली डिस्कस ते करत नाहीत. आणि घरातले पण त्यांच्याशी ही चर्चा करत नाही किंवा तुझे एवढे गुडघे दुखत असतील किंवा तुमचे एवढे गुडघे दुखत असतील, तर तुम्ही शौचास बसताय कसं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि बरेच पेशंट जेव्हा आमच्याकडे बरे होतात किंवा जेव्हा ते आमच्यासोबत सिटिंगला येतात, वेगवेगळे सेशन कंडक्ट करत असतात, त्यावेळेस मग त्यांना जेव्हा ह्या गोष्टी रिअलाईज होतात, की अरे हां, ह्या गोष्टी बोलल्यास तर बरं झालं असतं. कारण इथं बरं झाल्यानंतर जेव्हा ते त्यांचा अभिप्राय देत असतात किंवा बोलत असतात, तेव्हा सांगतात, की त्या ज्या गोष्टी आहेत बाथरूममध्ये बसणं, जाणं फार वेदनादायी आहेत आणि ते कोणाशी आम्ही शेअर पण करू शकत नाही. किंवा आम्ही पाहुण्याच्या घरी किंवा कोणाला मुलीच्या इथं जायला किंवा मुलं शहरामध्ये सर्व्हिसला असतात, त्यांच्याकडे जायला मग आम्हाला कसं तरी वाटतं. कारण प्रॉब्लेम वॉशरूमचा येतो, बसण्या-उठण्याचा येतो. पुन्हा चालण्याचा वेग कमी असतो. मग बऱ्याच गोष्टीसोबत कॉम्प्रोमाईज करावं लागतं. इच्छा असूनही ते घर सोडू शकत नाही. त्याच्यानंतर कौटुंबिक कलह, आर्थिक चिंता असू शकते किंवा कौटुंबिक वाद असू शकतात किंवा इतर कुठल्या समस्या असतात आणि त्या जर व्यवस्थितपणे व्यक्त नाही झाल्या, तर ते मनामध्ये साचतात आणि त्याचा परिणाम मग हळू आपल्या अवयवावरती होत असतो. एके दिवशी मी निवांत म्हणजे खास जेव्हा मी मानसिकतेवर जेव्हा बोलेल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन, की नेमकं कुठल्या भावनेचा कोणत्या अवयवावरती खास परिणाम होतो. पण आपली सिरीज ही गुडघ्यावरची आहे. तर मी एकंदरीत जे काही तुम्ही दुःख, जबाबदारी, चिंता, भविष्याची चिंता किंवा तुमचा आजार खूप जुना होत चाललेला आहे, आता बरा होत नाहीये, डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय, त्याबद्दलही तुम्ही चिंता करत असाल, ती पण निगेटिव्हच भागामध्ये, नकारात्मकच वर्गामध्ये येतं आणि ते तुमच्या शरीराला परेशान करत असतात. तर काय होतं जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता? जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता, तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा एक हार्मोन आहे, तो वाढतो. आता कॉर्टिसॉल वाढणं म्हणजे काय? एक आपलं शरीर जे आहे, आपण जेव्हा चिंता करतो, काळजीमध्ये असतो, तेव्हा आपलं शरीर काय म्हणू आपल्याला सुरक्षा करण्याच्या तयारीमध्ये असतं आणि ते आपल्या इतर अवयवावरती इतरत्र ताण येऊ नये म्हणून एक्स्ट्रा अवेअरनेस वाढवण्यासाठी कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन वाढतो. आता कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जेव्हा वाढतं, तेव्हा मसल्समध्ये टाईटनेस येतो. त्याच्यानंतर लिगामेंट टाईट होतात. त्याच्यानंतर इन्फ्लामेशन वाढतं. म्हणजे सूज वाढायला हे होते आणि मग त्याच्यानंतर काय म्हणू आपण, जी हीलिंग प्रोसेस आहे, जी स्वतःला बरं करण्याची जी प्रणाली आहे, जे स्वतःचं शरीर स्वतःला बरं करतं, ती हीलिंग प्रोसेस फार मंदावते आणि मग वेदना, दुखणं हे खूप वेगानं वाढायला सुरुवात होते. आपण आपल्या दुखण्यासाठी औषधं घेतो, पेनकिलर घेतो आणि बाहेरून बरंच काही आपण तेल वगैरे जे काही असतं ते करत असतो. लेप लावणं, पट्टी करणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही उपाय असतात ते करत असतात. पण ते कदाचितच कोणाला फायदा देत असतील. अशाने एकदाच थोडं स्वतःचं आत्मचिंतन करावं, की खरंच माझ्या मनामध्ये अशा काही गोष्टी मी दडून ठेवलेल्या आहेत का, जे मला आतल्या आत कमजोर करत आहेत. आणि त्याला तुम्ही कसं मॅनेज करावं, कसं बाहेर काढावं, हा कंप्लीट चर्चेचा एक वेगळा विषय बनतो आणि याच्या पुढचं आपण सत्र तेच घेऊयात, की आपल्या मनामध्ये जे काही समस्या आहेत, त्याला आपण कशा पद्धतीनं मॅनेज करू शकतो, जेणेकरून माझ्या शरीरामधलं कॉर्टिसॉल लेव्हल जे की माझ्या गुडघ्याची सूज वाढवतंय, दुखणं वाढवतंय, ते आपण वाढू न देता हीलिंग प्रोसेस जी आहे, स्वतःचं शरीर जेव्हा स्वतःला बरं करण्याची जी स्पीड असते, ती कशी वाढेल, यावरती आपण उद्याच्या सत्रात चर्चा करू. पण आज जे आपण समजून घेत आहोत, की हे जी आत्मचिंतन करून घ्या, की माझ्या मनामध्ये मी काय-काय दुःख साठवून ठेवलेलं आहे, कुठल्या जबाबदाऱ्या आहेत, कुठली काळजी आहे किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला आयडिया नसते, की नेमकं माझ्या मनात काय चाललंय. तर ते सगळ्या गोष्टी आपण सॉर्ट करूयात. मग आता विषय येतो, की जेव्हा हे सगळं तुमचं कॉर्टिसॉल लेव्हल वाढलं, त्याच्यामध्ये प्रोलिफरेटर नावाचं एक
प्रोसेस घडते आपल्या शरीरामध्ये, तर ते प्रोलिफरेटर काय करतं, की अतिरिक्त पेशींची वाढ वाढतं. म्हणजे कॅल्सिफिकेशन पण होऊ शकतं. म्हणजे गुडघ्यामध्ये गच्चपणा येऊ शकतो, गुडघ्यातला गॅप कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात, जे की एक त्या तणावामुळे होऊ शकतं. आणि ह्या तणावातून मुक्त होण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. आणि माझा जो रोल तुमच्यासोबत असणार आहे, एक दिशादर्शकासारखा असणार आहे. तुम्ही तुमच्या मनाला नक्कीच मॅनेज करू शकता. सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, पण काही गोष्टी आपल्या हातात असतात. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यांना तुम्ही नक्कीच कंट्रोल करू शकता आणि जे तुमच्या हातात नाही, ते तुम्ही ईश्वराला समर्पित करून तुम्ही मुक्त व्हा त्यातून त्यातून आणि मग कसे मोकळे होतात ते पहा. बघू आपण पुढच्या सत्रामध्ये इमोशनल मॅनेजमेंटसाठी काय करता येईल ते. मग एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे, त्या गोष्टी आधी समजून घ्या. शक्य असल्यास तुम्ही कागदावरती लिहा. नसेल तर एकदा आत्मचिंतन करा, की नेमकं तुमच्या मनामध्ये काय गोष्टी आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मधल्यामध्ये थोडंसं खुलून राहण्यासाठी किंवा मनातलं व्यक्त करण्यासाठी रोखून ठेवले आहेत. त्या सगळ्या गोष्टी आठवून ठेवा आणि वाटल्यास नोंद करून ठेवा आणि उद्याच्या सत्रामध्ये नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण नक्कीच जे काही संभाव्य माझ्या पेशंटकडून जे काही मला ऐकवण्यात आलेलं आहे, जे एक कॉमन समस्या आहेत, त्या सामान्य समस्या मी शेअर करतो आणि तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून किंवा पर्सनली जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती पण व्हॉट्सअप करून तुम्ही बोलू शकता. कारण मी उद्याच्या सत्रामध्ये प्रत्येक समस्येवरती कसं म्हणजे इमोशनल जे काही प्रॉब्लेम आहे, त्याला कसं आपण टॅकल करू शकतो यावरती मी बोलणार आहे. तर आता आपण आज समजून घेतलेलं आहे, की आपल्या मनामध्ये जर कुठली नकारात्मक भावना दडपून असेल, नैराश्य आलेलं असेल, दुःख असेल, जबाबदारी असेल, भविष्याची चिंता असेल, ते आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं केमिकल वाढवतं. त्यामुळे शरीरामध्ये सूज वाढते, वेदना वाढते आणि अ, मग आपल्या दुखण्याचा जो बरं होण्याचा जो वेग आहे, तो फार कमी होतो आणि मग ते बरं लवकर होत नाही म्हणून परत टेन्शन वाढतं. आता आपण आजच्या सत्रामध्ये शेवटी मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं, की आज आपण काही उपाय आपण करूयात घरी. जर तुमच्या गुडघ्यावर सूज असेल, दुखणं असेल, तर एक काम करा, गरम पाण्यामध्ये सुंठ टाका आणि त्याला मस्तपैकी त्याची पेस्ट बनवा, गुडघ्यावरती लावा, अर्धा तास ठेवा. ते एकदम छान गरम होतं. मग नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. नंबर 1 पर्याय. नंबर 2 तुम्ही एरंडचं तेल घ्या, त्याला हलकसं गरम करून घ्या. तेच तुम्ही गुडघ्यावरती लावा आणि वर तुम्ही एखादी प्लास्टिकची कॅरी बॅग वगैरे असते ती लावून वर तुम्ही एखाद्या रुमालने, एखाद्या मोठ्या कॉटनच्या दस्तीने तुम्ही ते बांधून ठेवा, रात्रभर ठेवा, सकाळी काढा. हे दोन्ही गुडघ्यावरती करू शकता. जिथं वेदना आहे, मनगट दुखतंय, कोपरा दुखतंय, त्या ज्या ठिकाणी दुखतंय, सूज आहे, त्या ठिकाणी एरंडचं तेल तुम्ही नक्कीच लावू शकता. हे 2 उपाय तुम्ही नक्कीच करा. अजून तुम्हाला वेगवेगळे उपाय जे आता मी इथं केलेलं आहे, ते एक सांगितलं. आणखी एक एक उपाय तुम्ही करू शकता. अ, तेल जेव्हा लावता तुम्ही किंवा तेल नसेल तुमच्याकडे लावायला, तर एक काम करा. तुमच्या घरामध्ये जो मीठ वापरता तुम्ही मार्केटमध्ये आणलेलं, त्या मिठाला तुम्ही पूर्ण 1 पुडा जे काही आहे 1 किलोचा, त्याला तव्यावरती छानपैकी गरम करून घ्या. सुती कपड्यामध्ये त्याला बांधा, त्याची पोटली बनवा आणि त्या पोटलीने तुम्ही गुडघ्यावरती शेक घ्या छान पद्धतीनं. 10-10, 15-15 मिनिटं यथाशक्ती तुम्हाला जेवढं झेपेल तेवढ्या पद्धतीनं घ्या. असं दिवसातून 1, 2, 3 वेळेस जर केलात, तर खूप जबरदस्त फायदा होतो. आणि याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता, तर हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर थेरपी असते, आईस कोल्ड वॉटर थेरपी. म्हणजे काय करायचं, एका पातेल्यामध्ये बर्फ घ्या आणि एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. गरम इतकं पाणी घ्या, की तुमचं त्वचा जी भाजणार नाही, पण ते छानपैकी गरम असलं पाहिजे. मग सुरुवातीला काय करायचं, 2 मोठे रुमाल घ्यायचे, कॉटनचे कपडे घ्यायचे आणि ते बर्फाच्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि ते गुडघ्याभोवती गुंडाळून ठेवायचं. जवळपास 2 मिनिटं ते ठेवायचं आणि लगेच काढून गरम पाण्याची पट्टी करायची, जे की 1 मिनिटासाठी असेल. पुन्हा बर्फाची पट्टी करायची, 2 मिनिटं ठेवायची आणि गरम पाण्याची पट्टी 1 मिनिटासाठी ठेवायची. असं अर्धा तास तुम्ही त्याचे रोटेशन करत राहा आणि मीठ गरम करून त्याची पोटली करून शेक द्या. एरंडच्या तेलाची पट्टी करा किंवा सुंठ आणि गरम पाण्याची पट्टी करा. नक्कीच तुम्हाला कोणाला अर्ध्या तासात, कोणाला 24 तासात, कोणाला 72 दिवसात 100% आराम मिळतो. बाकी उद्याला आपण बघूया आपल्या इमोशन्सला आपण कसं मॅनेज करायचं आणि कोणती औषधी तुमच्यासाठी बेटर असू शकतात तुमच्या कंडिशन वाईज ते आपण उद्याला डिस्कस करूया. चला तर मग भेटूया उद्याला
जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी घ्या आणि एक विश्वास मनामध्ये बांधा, की आपली जी काही आता जी तुमची जी काही कंडिशन आहे, त्याच्यातून तुम्ही 100% बाहेर येऊ शकता. आमचा उद्देश तोच आहे आणि हे नक्कीच ते सत्य सिद्ध होणार आहे. काळजी घ्या. धन्यवाद. थँक यू.